Yes, good afternoon, future cops. चला, आज फ्युचर कॉपचं स्टेटस बदललेलं वाटते ना. चला, कोण कोण आलंय अजून. लेक्चर आहे का नाही. आहे बाळा, लेक्चर आहे. ओके. म्हणजे हे रागात विचारलं की कसं विचारलंय फ्युचर कॉप्स. का द्विधा मनस्थितीमध्ये विचारलंय. 2 मिनिटं चालू ठेवते. 1-2च मिनिटं कूलर चालू ठेवते, नंतर बंद करते. ओके. चला, कोण कोण आलंय. चला या पटपट. आज आपलं टाइम बदलल्यामुळे कदाचित मुलं गेलेत है ना. हॅलो मॅम, मी आला. हो बेटा, फ्युचर कॉप्स. चला 2 मिनिटं आपण वाट बघू फ्युचर कॉप्स आणि मग सुरू करू. ओके. हो. येस विठ्ठल. येस बाळा, गुड आफ्टरनून. हॅलो. पूजा कुठे गेली आज. पूजा, कीर्ती, आरू, प्रफुल्ल. चला आपण करूया सुरुवात. ओके. चला, श्री अकॅडमी या पोलीस भरतीच्या ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी आरती जाधव तुम्हाला मराठी व्याकरण हा विषय शिकवते. श्री अकॅडमी ही आपली ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही प्रकारची अकॅडमी आहेत बघा. ऑफलाईन कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर येथे आपली ऑफलाईन अकॅडमी आहे. ओके. येस नीता. येस कोमल, गुड आफ्टरनून. चला, आज सुरू करायचं आपलं क्वेश्चन सिरीज. चला येस बघा. प्रश्न पहिला घ्या. पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात. मराठी विषय कोण शिकवते बाळांनो. पांढरे केस असलेल्या बाई शिकवतात. या वाक्यातील उद्देश विस्तारक कोणते. या वाक्यामधलं आपल्याला काय बघायचं आहे, शोधायचं आहे. उद्देश विस्तार शोधायचा आहे. 1 आहे पांढरे केस, 2 आहे पांढरे केस असलेले, 3 आहे मराठी विषय आणि 4 आहे शिकवतात. तर चला सांगा बरं, आपल्याला उद्देश विस्तार विचारलेला आहे. येस कोमल, नीता. येस बाळा. येस विठ्ठल. येस मिस्टर गणेश, गुड आफ्टरनून बाळा. चला, प्रश्न पहिला सुरू केलेला आहे. येस फ्युचर कॉप्स, व्हेरी गुड. कोमल परत एकदा बघा बाळा. मिस्टर गणेश, येस व्हेरी गुड. मायरा, येस बेटा, गुड आफ्टरनून. चला प्रश्न बघा. येस कोमल, व्हेरी गुड. विठ्ठल, येस बेटा. बघा आपल्याला काय विचारले बाळांनो, उद्देश विस्तारक विचारलेला आहे. उद्देश म्हणजे काय बाळांनो, करता. उद्देश म्हणजे काय, करता. कर्त्याबद्दल अजून काय माहिती दिलेली आहे, अजून त्याचा काय विस्तार दिलेला आहे किंवा त्याच्याबद्दल अजून काय आपल्याला सांगितलेलं आहे, हे जे शब्द सांगतात त्यांना आपण काय म्हणतो, उद्देश विस्तारक म्हणतात. म्हणजे कर्त्याबद्दल अधिक माहिती कोण देते त्याला काय म्हणायचं, उद्देश विस्तार असं म्हणायचं. आता वाक्य काय आहे बघा. पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात. आता इकडे लक्ष द्या. वाक्यामध्ये कर्ता कोण आहे, शिकवतात. कोण शिकवतात बाळांनो, तर बाई शिकवतात. कोण शिकवतात, बाई. मग बाई काय झालं, उद्देश झालं. बाई काय झालं, उद्देश झालं. ठीक आहे का. आता चला, बाई काय आहे बाळांनो, उद्देश आहे. बाई बद्दल अधिक माहिती काय सांगितली गेली वाक्यामध्ये, तर बघा कशा बाई, कोणत्या बाई, तर बघा पांढरे केस असलेल्या बाई. मग बाईचा विस्तार, बाई विषयी माहिती कोणी दिलेली आहे, तर पांढरे केस असलेल्या या
शब्दांनी दिलेले आहे म्हणून हा काय झालेला आहे, उद्देश विस्तार झालेला आहे. उद्देश विचारला असता तर बाई आहे, उद्देश विचारला असता तर बाई. उद्देश विस्तार काय आहे, पांढरे केस. विधेय जर आपल्याला विचारलं असतं, विधेय, विधेय म्हणजे काय बाळांनो, क्रियापद. तर यातलं क्रियापद काय आहे, शिकवतात. विधेय विस्तार काय आहे, मराठी विषय. ओके, येस. पुढचं घ्या. येस, पुढचं घ्या. गौरीला साडी शोभते या वाक्यातील कर्म कोणतं, या वाक्यामध्ये कर्म कोणतं आहे बाळांनो ते सांगा. एक आहे गौरीला, दोन आहे साडी, तीन आहे वाक्य अकर्मक आहे आणि चार आहे शोभते. येस नीता, नीता परत एकदा विचारा बरं. प्रश्नाला, वाक्याला प्रश्न विचारा. नारा कोण, शोभणारी कोण आणि शोभलेले काय, असं करून विचारा. मग तुम्हाला कर्म आहे की नाही फाइंड आउट होईल बघा. टीव्हीवर लेक्चर बघतोय. ओके बाळा मिस्टर गणेश. SSV परत एकदा चेक करा बाळा. फ्युचर कॉप्स, व्हेरी गुड. मिस्टर गणेश गुड. नीता येस, येस बेटा, येस माया, येस कोमल, येस. बघा बरोबर आहे. बघा, गौरीला साडी शोभते, गौरीला साडी शोभते. आपण काय म्हणतो, नारा प्रत्यय लावायचा आणि कोण विचारायचं, तर मग आपल्याला कोण भेटतो, कर्ता भेटतो. मग ते नारा, नारी, नारे असेल तर. पुढचं बघा, लेले प्रत्यय लावायचा आणि काय विचारायचं, काय. यातून आपल्याला काय मिळतं, कर्म. बघा आता, शोभणारी काय, शोभणारी कोण, तर साडी, आणि शोभलेले काय, तर साडी. म्हणजे वाक्यामध्ये काय आहे, साडी हा कर्ता आहे, साडी हा कर्ता आहे. या वाक्यामध्ये कर्मच नाहीये म्हणून वाक्य काय आहे, अकर्मक आहे. साडी येणार नाही बाळांनो. तुम्हाला गौरी दिसल्यामुळे गौरी तुम्हाला कर्ता वाटतोय आणि साडी तुम्हाला कर्म वाटलं असेल तर असं करायचं नाही घाई गडबडीमध्ये. सरळ काय करायचं, नारा, नारी, नारे हे प्रत्यय लावून कोण विचारायचं, मग मिळतो आपल्याला कर्ता. लेले प्रत्यय लावून विचारायचं काय, मग आपल्याला मिळतं कर्म. ओके, येस विनय, गुड आफ्टरनून. येस बाळारू, येस, व्हेरी गुड. संकेत, येस, बरोबर. पुढचं घ्या. रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असती. हे डॅश डॅश प्रकारातील वाक्य आहे. हे कोणत्या प्रकारातील वाक्य आहे, एक आहे होकारार्थी, दोन आहे संकेतार्थी, तीन आहे स्वार्थी आणि चार आहे विद्यार्थी. विद्यार्थी आहे. येस पूजा, गुड आफ्टरनून पूजा. संकेत, मिस्टर गणेश, आरू, गुड आफ्टरनून. श्वास कोंडासारखा झाला. येस प्रफुल्ल, येस, व्हेरी गुड मायरा, येस येस. चला, सगळ्यांचं ऑलमोस्ट बरोबर आहे. बरोबर आहे ना. वाक्य कसं आहे बाळांनो, संकेतार्थी आहे. वाक्यामध्ये संकेत आहे. संकेत कसा आहे, अट आणि परिणाम आहे. बघा, अट काय आहे, रॉकेल टाकले तर, आणि त्याचा परिणाम काय आहे, लाकडं जळतील. म्हणजेच काय आहे बाळांनो, संकेत दिलेला आहे. काय आहे, संकेत. म्हणून वाक्य कसं असणार आहे, संकेतार्थी वाक्य असणार आहे. जर तर हे. पुढचं बघा, त्याला पहिला वर्ग मिळावा. पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य आहे, तो खूप अभ्यास करत आहे. याचे मिश्र वाक्य बनवा. हे दोन वाक्य दिलेले आहेत. या दोन वाक्यातून आपल्याला काय करायचं, मिश्र वाक्य बनवायचं आहे. ओके, बघा पहिलं वाक्य कसं तयार होईल, पहिला वर्ग मिळवण्यासाठी तो खूप अभ्यास करतो. मिश्र वाक्य करायचं आहे. पहिला वर्ग मिळवण्याच्या अपेक्षेने तो खूप अभ्यास करतोय. तीन आहे, पहिला वर्ग मिळावा म्हणून तो खूप अभ्यास करतो. आणि चार आहे, तो खूप अभ्यास करतो कारण त्याला पहिला वर्ग मिळवायचा आहे. तर यातलं परफेक्ट असं मिश्र वाक्य कोणतं, मिश्र वाक्य कोणतं, मिश्र. त्यात कसं गौण वाक्य आलं पाहिजे. आणि मुळात सगळ्यात सोपी ट्रिक म्हणजे आपल्याला उभयान्वयी अव्ययांची आहे. बरोबर आहे ना. कोणते उभयान्वयी, तीन प्रकारचे चार उभयान्वयी अव्यय आपल्याला पाहिजेत त्याच्यामध्ये. स्वरूप, संकेत, उद्देश, कारण हे चार जे आहेत मिश्र वाक्यामध्ये आपल्याला हवेत आहे ना अवयव, मग ते कशामध्ये जातात, मिश्र वाक्यामध्ये जातात. येस विठ्ठल, व्हेरी गुड. मायरा, गणेश, प्रफुल्ल, कोमल, विनय. येस बरोबर. वाक्य कोणतं असणार आहे बाळांनो, ऑप्शन क्रमांक 3 असणार आहे. बघा, त्याला पहिला वर्ग मिळावा म्हणून, म्हणून तो खूप अभ्यास करतो. म्हणून परिणाम आहे ना,
म्हणून तो काय करतो बाळांनो, म्हणून तो भरपूर अभ्यास करतो. मी काय सांगितलं, मिश्र वाक्य तयार होण्यासाठी त्याला कोणते उभयान्वयी अवयव लागायला लागतात बाळांनो, 4. कोणते? संकेत, स्वरूप, उद्देश आणि परिणाम. हे जे आहेत, हे जे 3 अवयव हे जे 4 उभयान्वयी प्रकारचे अव्यय आहेत, ज्या वाक्यामध्ये लागले ते वाक्य कोणतं बनतं? मिश्र वाक्य. प्रधानात्मक सूचक वाक्यामध्ये अवयव ज्या वाक्यांमध्ये लागतात ते वाक्य कशामध्ये बनतं बाळांनो? संयुक्त वाक्य बनतं. कोणतं? संयुक्त. लक्षातच ठेवायचं. पुढचं बघा, खालीलपैकी संयुक्त वाक्य कोणतं? खालीलपैकी संयुक्त वाक्य कोणतं आहे? जर आज चांगले बीज रोपले पेरले तर उद्या चांगले पीक येईल. 2 आहे, सण उत्सव आनंद देतात पण गरीब लोकांचे खर्चामुळे कंबरडे मोडते. 3 आहे, ती इतकी रडली की तिचे डोळे सुजले. आणि 4 आहे, आज जिकडे तिकडे पाहावे माझी भावंडे आहेत. सांगा बरं, यातलं आपल्याला कोणतं सांगितलंय? संयुक्त वाक्य सांगितलं आहे. संयुक्त वाक्याला काय लागतं बाळांनो? प्रधानत्वक सूचक उभयान्वयी अव्यय लागतात. येस, व्हेरी गुड विनय, नीता, प्रफुल्ल, कोमल. येस येस, याचं काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 येणार आहे बघा. सण उत्सव आनंद देतात पण हे न्यूनत्व बोधक. बरोबर आहे ना? न्यूनत्व बोधक म्हणजेच काय आहे? प्रधानत्वक सूचक अवयव आहे. म्हणजे कशामध्ये जाणार आहे? संयुक्त वाक्यामध्ये जाणार आहे. ओके. ती इतकी रडली की हे कारण परिणाम दाखवत आहे की नाही? तिचे डोळे सुजले मिश्र वाक्यामध्ये जाते. ओके. पुढचं घ्या. अर्धविराम कधी वापरतात? अर्धविराम कधी वापरतात? 1 आहे, एकाच जातीचे अनेक शब्द असल्यास. 2 आहे, 2 छोटी वाक्य असल्यास. 3 आहे, शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी. आणि 4 आहे, उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतात तेव्हा. चला सांगायचं उत्तर काय असणार आहे? येस विनय, मिस्टर गणेश, पूजा, धर्मेंद्र, पंकज. येस बेटा, फ्युचर कॉप्स. येस. अर्धविराम कशासाठी वापरतात बाळांनो? बघा, 2 छोटी वाक्य असले, 2 छोटी वाक्य ज्यावेळेस असतात त्यावेळेस आपण काय अर्धविराम वापरतो. आणि दुसरं काय? उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतात. साहजिक आहे ना? व आणि पण असं करून आपण 2 वाक्य जोडतो. ओके. मग ऑप्शन काय आला? ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आला. ओके. पुढचं घ्या. आकारांत पुल्लिंग नामाचे सामान्य रूप याकारांत होते. आकारांत पुल्लिंग जे नाम आहे त्याचं अनेक वचन करताना सामान्य रूप करताना काय होतं? याकारांत होतं. तर अशा या नियमाला अपवाद यामध्ये कोणता आहे किंवा यातला कोणता शब्द आहे की जो अकारांत पुल्लिंग नामाचे याकारांत होतं? कोणता आहे? 1 आहे दादा, 2 आहे घोडा, 3 आहे नाना आणि 4 आहे मामा. चला सांगा. येस पंकज, नीता, पूजा, कोमल, मिस्टर गणेश. येस. काय येणार आहे याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक 2 घोडा. याचं सामान्य रूप काय होतं? घोड्या. मग इथे घोड्याला असेल किंवा घोड्यास असेल है ना? म्हणजे याकारांत होतोय. यातला कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 दादा, दादांचा, दादाला है ना? नाना, नानांचा, नानाला, नानास. मामा, मामाचा, मामास. है की नाही? याच्यामध्ये काही चेंज होतात का? नाही. पण तो घोडा या शब्दामध्ये होतोय. ओके. बघा प्रश्न. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. वाक्य 1 आहे, मी घरी पोहोचण्यापूर्वी सांजावले. आणि 2 आहे, उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. पर्यायी उत्तर सांगायचे. अनियमित क्रियापद. 2 आहे भावकर्तृक क्रियापद. 3 आहे सिद्ध आणि 4 आहे प्रयोजक क्रियापद. चला सांगा. येस मॅम, लेक्चरचं नोटिफिकेशन येत नाही. तुमचं नोटिफिकेशन ऑन आहे का बाळा? आज ॲक्च्युली आपला टाइम चेंज झालेला आहे. 2चं लेक्चर होतं, 2:30ला झालेलं होतं आणि ऑन द स्पॉट ठरलं की जरी उशीर झाला तरी जाऊया म्हणून, कारण की मला लेक्चर स्किप करायचं नव्हतं. ओके. कदाचित त्याच्यामुळे तुम्हाला झालं असेल. ओके. येस. चला बघा काय असणार याचं उत्तर. भाव कर्तृक क्रियापद. बघा सांजावले, मळमळले, गडगडले है ना, हे सगळे काय असतात?
हे जे क्रियापद असतात हे क्रियापद वाक्यामध्ये काय करतात बाळांनो, एका प्रकारे कर्मासारखा रोल करतात, हे की नाही. सांजावले, मळमळले, गडगडले, हे त्याच्यातून काय दिसतं आपल्याला, भाव दिसतो. काय दिसतो, भाव. म्हणजे काय, भावकर्तृक वाक्य आहे. ओके, येस. पुढचं घ्या. अक्षयला 12 भाषा येतात. अक्षयला 12 भाषा येतात. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात, अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. 1 आहे नाम, 2 आहे विशेषण, 3 आहे धातू साधित आणि 4 आहे क्रिया विशेषण. चला सांगा. येस पूजा, व्हेरी गुड. नीता येस. संकेत, आरुष, कोमल, विनय, राजू, एस बी, मायरा, पूजा येस. मिस्टर गणेश, फ्युचर कॉप्स येस. काय येणार आहे, विशेषण येणार आहे. काय येणार आहे, विशेषण. बघा, भाषा हे नाम येईल. भाषा नाम आहे. भाषा ह्या वाक्यामध्ये काय आहे, नाम आहे. भाषेबद्दल अधिक माहिती देत आहेत. अक्षयला 12 भाषा येतात. मग 12 काय होतं, त्याच्याबद्दल नामाबद्दल अधिक माहिती सांगतोय नाही का, नामाची व्याप्ती वाढवतो. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, विशेषण. भाषा येतात किती, तर 12. मग 12 काय झालं, विशेषण झालं. ओके, येस प्रदीप, गुड आफ्टरनून बाळा. पुढे गा. आहे ताजमहल एक जगती, तोच त्याच्या परी. या वाक्यातील अलंकार शोधा. अलंकार शोधायचा आहे. 1 आहे उपमा, 2 आहे उत्प्रेक्षा, 3 आहे अन्वय आणि 4 आहे व्यतिरिक्त. चला सांगा. एसके कसं काय, एसके येस प्रदीप. येस विठ्ठल. येस नीता, येस फ्युचर कॉप्स. येस प्रदीप. ऑप्शन क्रमांक 3 अन्वय. बघा, आहे ताजमहल एक जगती, तोच त्याच्या परी. आपण काय म्हणतो, झाले तर बहु, होतील बहु नाही का, म्हणजे जो आहे तो, त्याचं कोणाशी कंपॅरिझनच नाहीये. अशा वेळेस कोणता येतो, अन्वय अलंकार येतो. ओके, पुढचं घ्या. गटात न बसणारा शब्द ओळखा. 1 आहे पल्लव, 2 आहे राजू, 3 आहे सरोज आणि 4 आहे पंकज. चला सांगा. येस बाळा, एसडीएम, गुड आफ्टरनून, जय शिवराय. चला सांगा पटपट. ओके, चला बघा. गटात न बसणारा कोणता येणार आहे, ऑप्शन क्रमांक 1 येणार आहे. पल्लव, राजू, सरोज आणि पंकज हे कोणाचे आहेत बाळांनो, कमळ या शब्दाचे आहेत. अरविंद, अंबुज आहे की नाही, अबुध. येस, हे कोणाचे आहे, कमळाचे आहे. पल्लव, पालवी, पर्ण, अंकुर पल्लवचे आहेत. ओके, पल्लवी येस, पर्ण, पान येस, पल्लव येस. मसाला पान नाही, मसाला पान बिसाला पान नाही. ओके, पुढचं घ्या. चतुर्भुज होणे याचा अर्थ. चतुर्भुज होणे याचा अर्थ काय आहे. 1 आहे मतभेद होणे, 2 आहे लग्न होणे, 3 आहे भांडण होणे आणि 4 आहे शेवट करणे. चला सांगा, चतुर्भुज होणे म्हणजे काय. येस एसके, फ्युचर कॉप्स, प्रदीप, मेनका. येस, काय होणार बाळांनो, लग्न होणे. चतुर्भुज होणे म्हणजे काय, लग्न होणे. ओके, नाही बाळा, त्याच्यामुळे ना कूलरच्या आवाजाने मग तुम्हाला आवाज व्यवस्थित येत नाही. याचा खरखर आवाज येतो व्हिडिओमध्ये, काय हरकत नाही, थोडा वेळच. बघा, खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. या 4 शब्दांपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे. 1 आहे देवता, 2 आहे भ्राता, 3 आहे नेता आणि 4 आहे पिता. चला सांगा. येस नीता, व्हेरी गुड. संकेत, प्रदीप, येस फ्युचर कॉप्स, माया, येस बेटा, इसके एसडीएम, येस बाळा. येस, काय येणार आहे, ऑप्शन क्रमांक 1 ती देवता, तो भ्राता. आता भ्राता हा शब्द काय आहे बाळांनो, तत्सम शब्द आहे. भ्राता तत्सम, त्याचा तद्भव शब्द काय होतो आपला, भाऊ.
नेता, तो नेता, पिता, ते पिता, आहे की नाही? येस. चला पुढचं घ्या. कुणाल सरांचा लाडका. ओके बघा, पुढील 4 शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. विशेषण नसलेला शब्द कोणता आहे तो सांगा. 1 आहे आंधळा, 2 आहे गंगा जमुना, 3 आहे पांढरा आणि 4 आहे लबाड. चला सांगा बरं. येस MH30. कस काय बाळा? 2 कोणी म्हटलं? येस. 1 कोणी म्हटलंय? अकोला. बघा बरं एकदा चेक करा. SB विनय नीता. येस. फ्युचर क्रॉप्स संकेत. येस बेटा आता बरोबर आहे. येस फ्युचर क्रॉप्स. काय येणार आहे? गंगा जमुना हा अलंकारिक शब्द आहे. म्हणजे काय बाळांनो? अश्रू आहे ना. गंगा जमुना हा काय आहे? अलंकारिक शब्द आहे. अश्रू येतं त्याच्यामध्ये. ओके, त्याचा अर्थ काय आहे? अश्रू आहे. आंधळा, पांढरा, लबाड हे काय आहे? विशेषण आहेत. नेक्स्ट बघा, जे शब्द दोन शब्द, जे शब्द म्हणजे एक शब्द किंवा दोन शब्द किंवा 2 वाक्ये यांना जोडतात त्यांना डॅश म्हणतात. जे शब्द किंवा 2 शब्द यांना 2 शब्द, जे शब्द नाही तिथे 2 शब्द आहे 2 शब्द किंवा 2 वाक्ये यांना जोडतात त्यांना काय म्हणतात? जे शब्द. नाही बरोबर आहे. बघा, जे शब्द 2 शब्द किंवा 2 वाक्ये यांना जोडतात त्यांना काय म्हणतात? ओके, 1 आहे शब्दयोगी, 2 आहे उभयान्वयी, 3 आहे केवल प्रयोगी आणि 4 आहे सर्वनाम. चला सांगा. येस प्रफुल्ल महा काय आहे? महालप्पा, मला नाव नाही वाचते बाळांनो. येस येस पंकज, निलेश, मेनका, उज्ज्वला. येस बेटा बरोबर आहे. काय आहे? उभयान्वयी अव्ययी, आपण त्यालाच काय म्हणतो? पूल. हा पूल काय काम करतो बाळांनो? 2 शब्द किंवा मग 2 वाक्य यांना जोडण्याचं काम करतात, आहे की नाही? ओके. येस, गंगाजळी म्हणजे तुमचं शिल्लक राहिलेली येस रक्कम बचत. येस. पुढचं घ्या. खालील शब्दातील क्रिया विशेषण ओळखा. खालील शब्दामध्ये क्रिया विशेषण कुठे आहे ते सांगा बरं. 1 आहे 10, 2 आहे परंतु, 3 आहे इथे आणि 4 आहे साठी. चला सांगा. येस विनय, फ्युचर क्रॉप्स, आर्या. येस फ्युचर क्रॉप्स. येस. चला सगळ्यांचं बरोबर. येस SDM. येथे, इथे, येथे हे काय आहे? क्रिया विशेषण आहे. काय आहे? क्रिया विशेषण आहे. 10 विशेषण आहे, परंतु उभयान्वयी आहे, साठी शब्द योग्य आहे. होय की नाही? येस. ओके, हे काय आहे? क्रिया विशेषण आहे. ओके, पुढे बघा. वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना डॅश असं म्हणतात. काय म्हणतात? 1 आहे नामे, 2 आहे सर्वनामे, 3 आहे विशेषणे आणि 4 आहे क्रियापद. चला सांगा. येस फ्युचर क्रॉप्स. व्हेरी गुड. प्रदीप, राजू, पूजा. येस बेटा. SB. येस. काय म्हणतो आपण त्यांना? नामे असे म्हणतो. बरोबर आहे ना. प्रत्यक्षात असणाऱ्या, वास्तव असणाऱ्या किंवा मग काल्पनिक असणाऱ्या वस्तूंना किंवा मग त्यांच्या गुणांना जे आपण नाव देतो त्याला आपण काय म्हणतो? नाम असे म्हणतो. सर्वनामाला आपण काय म्हणतो बाळांनो? प्रतिनामे म्हणतो. प्रतिनामे म्हणजे काय? सर्वनाम. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? सर्वनाम म्हणतो. विशेषण नामाबद्दल अधिक माहिती सांगणारे क्रियापद, क्रिया दाखवणारा क्रियावाचक शब्द, वाक्यातला मुख्य शब्द, क्रियावाचक शब्द, क्रियापद. ओके, पुढचं घ्या. शब्दांच्या 8 जातींपैकी अविकारी नसलेली जात ओळखा. या 4 शब्दांच्या जातीपैकी कोणती जात आहे की जी अविकारी आहे? अविकारी म्हणजे जिला लिंग वचन विभक्तीचा परिणाम होत नाही, चेंज होत नाही ती. 1 आहे क्रिया विशेषण, 2 आहे विशेषण, 3 आहे शब्दयोगी आणि 4 आहे उभयान्वयी. चला सांगा बरं. ओके बेटा. कुणाल सरांचा लाडका. येस येस.
मेन का येस. काय बाळांनो, विशेषण. विशेषणे कसे आहेत? विकारी आहेत. बरोबर आहे ना. लिंग, वचन, विभक्ती याच्यामुळे विशेषणामध्ये बदल होतो म्हणून ते काय आहेत? विकारी आहेत. क्रिया विशेषण शब्दयोगी आणि उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय हे सगळे काय आहेत बाळांनो? अविकारी आहेत. काय आहेत? अविकारी आहेत. ज्यांना लिंग, वचन, विभक्तीच्यामुळे त्यांच्यावर परिणाम होत नाही, त्यांच्यात बदल होत नाही, ते काय आहे? अविकारीच. म्हणजेच काय बाळांनो? अव्यय. ओके. पुढचं घ्या. सन्मती या सामासिक शब्दाचा संधी प्रकार कोणता? संधीचा प्रकार कोणता आहे? एक आहे विसर्ग, दोन आहे व्यंजन, तीन आहे स्वर आणि चार आहे यापैकी नाही. येस एसडीएम. येस. काय आहे बाळा? नाही, व्यंजन संधी आहे. व्यंजन संधी मध्ये कुठली संधी आहे? येस फ्युचर कॉप्स, अनुनासिक आहे ना. बघा सन्मती, त्याचं फोड काय होतंय? विग्रह काय? सत अधिक मती. बरोबर आहे ना. कठोर व्यंजनापुढे त हा काय आहे? कठोर व्यंजन आहे, कठोर वर्ण आहे. त्याच्या पुढे काय आहे? म हा अनुनासिक आहे. म हा काय आहे? अनुनासिक आहे. म्हणून पहिला समोर काय आला? इथे अनुनासिक आला म्हणून यातला पहिला वर्ग जो आहे तो जाऊन त्याच्या जागेतला काय होतो? अनुनासिक येतो. मग तच्या रांगेतला अनुनासिक कोण आहे? न. म्हणून सन्मती. ओके, असा शब्द होतो. म्हणून काय आहे? व्यंजन संधी. व्यंजन संधी मधलं अनुनासिक संधी. ड्रिल मशीनचा आवाज येतोय बाहेर कुठेतरी बिल्डिंग मध्ये काम चालू आहे बाळांनो, म्हणून विंडोही लावून घेतलेली आहे. ओके, पुढे घ्या. खालीलपैकी व्यंजन संधीचा सामासिक शब्द कोणता? एक आहे तेजोनिधी, दोन आहे दिगंबर, तीन आहे उमेश आणि चार आहे देवालय. तर आपल्याला काय सांगितले? व्यंजन संधीचा सामासिक शब्द कोणता असं विचारलेला आहे. चला सांगा. येस, व्यंजन संधी कोणती आहे? येस बरोबर आहे. येस पंकज. कोणता आहे? दिगंबर हा जो शब्द आहे हा काय आहे? व्यंजन संधीचा शब्द आहे. कोणता संधीचा आहे? व्यंजन संधीचा आहे. तेजोनिधी हा काय आहे? विसर्ग संधी. तेज हा अधिक निधी. बरोबर आहे ना. उमेश, उमा अधिक ईश, स्वर संधी आहे. कोणती संधी? स्वर संधी. देवालय, देव अधिक आलय, हे सुद्धा काय बाळांनो? स्वर संधी. मग राहिलं कोणतं? दिगंबर, दिक अधिक अंबर. कठोर व्यंजना पुढे ज्यावेळेस दुसऱ्या शब्दातला जो वर्ण असतो तिथे मृदू व्यंजन येतं किंवा मग स्वर येतो, अशा वेळेस काय होतं की कठोर वर्ण जाऊन त्याच्या ऐवजी त्याच्याच रांगेतला तिसरा वर्ण येतो. क, ख, ग, घ, ग. कच्या रांगेतलं तिसरं कोण आहे? ग. म्हणून काय झालं? दिगंबर. तृतीय व्यंजन संधी. ओके, प्रश्न बघा. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? काय म्हणतो? एक आहे अनुनासिक, दोन आहे वर्ण, तीन आहे शब्द आणि चार आहे व्यंजन. चला सांगा. येस मेनका. येस. येस कुणाल सरांचा लाडका. बाळा तू उत्तर देतोयस की काय? मला काहीच कळेना तुझं. कुणाल सरांचा लाडका. एस के. येस, काय म्हणतो आपण त्यांना? वर्ण म्हणतो. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? वर्ण असं म्हणतो. ओके, येस. पुढचं घ्या. अकलेचा खदंग या वाक्य प्रचाराचा अर्थ काय आहे? जबाबदारी टाळणे, दोन आहे लठ्ठ होणे, लठ्ठ, तीन आहे मूर्ख मनुष्य आणि चार आहे शेवट करणे.
चला सांगा. येस आर्या, SDM, येस पंकज, येस. काय बाळांनो, अकलेचा खदंग म्हणजे काय बाळांनो, मूर्ख मनुष्य. ओके, येस. चला, अशा प्रकारे आपले आजचं सेशन झालेलं आहे क्वेश्चनचं. ओके, उद्या परत असंच नवीन एखादी क्वेश्चन सिरीज घेऊन येऊ. तोपर्यंत सगळ्यांना बाय. ओके.